नीतू गरम मसाल्याचं सामान घेतलंयस ना? होय. बरं आणि जिरं हे काय आधीच भरून ठेवलंय. लवकर कर. कसं आहे बाकीचं काम आटपून आपल्याला लवकरात लवकर ऑर्डरची कामं पण पूर्ण करायची आहेत. होय. अपूर्वा काकू मला शर्ट घालून दे. नीतू प्लीज शर्ट घालून दे ना. मी तोवर हे सगळं बघते. बर ए इकडं. नाही मला अपूर्वा काकूच घालून देऊ दे. ए टमाटा मी घालतो का नाही? अपूर्वा काकू बघ बिझी. नाही अपूर्वा काकूच. असं रट्टा देईन का नाही आरो तुला? एक मिनिट थांब. मी शर्ट घालते. तू एक काम कर. तू हे सगळं बाकीचं बघ. मी शर्ट घालते. ये बाळा इकडे. तू ये कधी माझ्याकडे आता. बरं अपूर्वा ऐक की, वहिनीसनी उशीर होणार आहे हॉटेलला यायला आणि मम्मीची पण काय तयारी नव्हती झाली, तर मग मीच म्हणलं की मागवून ये. चालतं ना मग? चालेल ग. बरं नीतू एक काम कर ना प्लीज. मला ते खोबऱ्याचं ताट दे ना प्लीज. होय. हे घे तर. घ्या झालं. कोण हा अगं काय करतेस? लवकर कर ग. खूप काम आहे. हे झालंय. दे मला हे दे दे दे. हा लक्ष्मीबाई, ते मी जरा आमच्या संस्थेत जाऊन येतो. काय आहे यंदाच्या उन्हाळ्यात ते लहान पोरांसाठी शिबिर घ्यायचं म्हणतात. ते उन्हाळी वर्ग पण घेऊ म्हणाल्यात. त्याचीच आज मीटिंग आहे. यायला जरा उशीर होईल. हा बर. हा लक्ष्मीबाई काय हो ठीक आहे ना? होय मला काय दाढ भरली. ठीक आहे की. हा काय ठीक आहे. या या इकडं. अहो केवढा ताप भरलाय अंगात आणि तुम्ही हाटल्यावर कशाला निघालाय मग? हो काही नाही. हो बरी आहे की मी. हो जरा अंग तापले म्हणजे ऊन बी आहे ना हो, म्हणून तापले अंग. म्हणूनच म्हणतोय आजच्या दिवस आराम करा. आज हॉटेलवर गेला नाही तर काही बिघडत नाही. मी अपूर्वाला तसं फोन करून सांगतो. हो नको नको असं करून नाही चालायचं. अहो हॉटेलवर लई कामं रखडलीत बघा. एकट्या अपूर्वावर भार टाकून नाही जमायचं. हो ते नवीन ऑर्डरची तयारी पण करायची आहे. अहो राहू दे की. आजारापण अजून काम कराल तर आणखीन काम वाढवून ठेवाल. आधी तब्येतीची काळजी घ्या. कामं काय होतच राहतात. अहो मला काय झालेलं नाही. चांगली ठणठणीत आहे की मी. अहो मिशन आहे 2 दिवसात ऑर्डर पूर्ण करायची. ज्याला जे येतं ते त्यांनी करायचं आणि ते पण कमी वेळात. आणि माझं काम मी दुसऱ्याला द्यायची नाही बघा. लक्ष्मीबाई तुम्ही जायची गरज नाही. मी जाऊन अपूर्वाला मदत करतो. नाही नाही नाही. हो मला हॉटेलला जायला पाहिजे. हो पोरी गेले असतील. नाही मी जाते. लक्ष्मीबाई नाही नाही. अहो लक्ष्मीबाई अप्पा मॅडम हा हे घ्या. हे काय? खवा. ते इजा म्हणला सकाळी सकाळी डेअरीत जा आणि ताजा खवा घेऊन ये आणि अपूर्वा मॅडम असणे दे. ते गुलाबजामुन करायचे आहेत ना. 5 स्टार हॉटेलची ऑर्डर आहे म्हणून. अरे हो एक काम कर ना संतोष. हे ना त्या फ्रीज मध्ये ठेवून दे ना. हा ठेवतो. पण मला सांगा अपूर्वा मॅडम, आता 301 लोकांचं गुलाबजामुन बनवायचं म्हटल्यावर 1000 तरी गुलाबजामुन बनवायला लागतीलच की. हो पण ते काम मम्मी करणार आहे. मम्मी करणार आहे म्हटल्यावर विषयच कट. एक नंबर. मम्मीच्या हाताला काय चव आहे म्हणून सांगू तो मासनी. ती फॉरणार आहेत की नाही. त्यांनी गुलाबजामुन खाल्लं की नाही मम्मीच्या हातचं बोट चाटत जातील. हा पण आपल्याला वेळ कमी आहे ना. मग मम्मी कुठं आहे? हो रे मम्मी मला यायला पाहिजे होती. काय माहित कुठे राहिली. हा घरची कामं उरकायला वेळ झाला असेल. येत असेल. चालते ठीक चालते. आहे. ठेवतोय. आबा हा आबा बोला. अपूर्वा लक्ष्मीबाई आज काय येत नाहीत तिकडं. त्यांच्या अंगात ताप भरलाय. काय? अगं होय अंगात ताप असताना हाताला पेटली.
आणि तिकडे यायला निघाली ती वरांड्यात चक्कर आली तिला. अहो काय सांगताय हे तेव्हा. बरं एक काम करा, डॉक्टरांकडे घेऊन जा तिला. आणि हो तिला प्लीज सांगा हॉटेलची अजिबात काळजी करू नको, आम्ही आहोत इथे, आम्ही मॅनेज करू. माझं काय ऐकणार नाही ती, तरी बी प्रयत्न करतो. हो बरं ऐका ना, डॉक्टर काय म्हणतायत ते प्लीज कळवा मला. हा मी येऊ का तिकडे? नको नको, कुणी इकडे येऊ नका, तुम्ही तिकडेच थांबा. हॉटेलचं बघा काम सगळं, मी हाय इकडं. चल ठेवतो. काय ग, काय झालं? नीतू मम्मीची तब्येत बिघडली आहे, ताप आलाय तिला. काय? चला हळू. आराम करा आता. ऐक उगाच डॉक्टरकडे गेलो. अहो मी डॉक्टरला म्हटलं होतं की थोडासा ताप आलाय, 2 दिवस ताप अंगावर काढला तर काही होत नाही, पण माझं ऐकूनच घ्यायला तयार नाही. म्हटले औषधच घेऊन जा. तेवढाच वेळ मी हॉटेलमध्ये घालवला असतं बरं झालं असतं की नाही. लक्ष्मीबाई, अहो तुम्हाला कसं समजावून सांगायचं? 1 दिवसाचा तर प्रश्न आहे. मी तुम्हाला अजूनच सांगत आलोय, दिवस रात्र राब 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 राबत असताय, आठवड्यातनं एखाद दिवस आराम करा. पण नाही, आमचं ऐकतंय कोण? मम्मी हं? अगं असं अचानक कसं काय ताप आला तुला? तुला कोणी सांगितलं? मला पुरांचा फोन आलता, त्यांनी सांगितलं. बर त्यानं डॉक्टरकडे जाऊन आलात ना? इजा बरं झालं तू आलास तर. हा. चल मला हॉटेलवर घेऊन चल. हा? काय हॉटेलवर वगैरे जायचं नाही, बरं नाही ना, आता आराम करायचा आहे. अरे आराम करून कसं चालेल? अजून गुलाबजाम बनवायचे आहेत, ते पाकात मुरवायचे आहेत, लई कामं पडलीत बघ अजून. मी हात न सगळं होईल नीट. अरे. आणि हॉटेलचं काय एवढं, तुला बरं नाही, तब्येतीकडे लक्ष दे, आराम कर जरा. आराम आराम करके पेट नहीं भरता साहब. देव त्याची मदत करतो जो मेहनत करून जिद्दीनं उभा राहतो. मम्मी हं? तापात बडबडायला लागली ते. अरे इजा चल मला घेऊन चल ना तिकडे. काय हॉटेलवर वगैरे जायचं नाही, कामं रोजची आहेतच की, एवढं काय तर. डॉक्टरनं काय सांगितलंय? औषध घ्यायचं आणि गुमान पडून राहायचं, आराम करायचा. पण का नाही, अरे हॉटेलवर जा. हॉटेल वगैरे काय नाही, पाय वरती घे, अरे झोपायचं आता शांतपणे. ऐक, अरे मला खरंच हॉटेलवर जायचं. हॉटेल बिटेल नो म्हणतोय ना मी. ऐक मी घरात निघतो आता, बाईकला किक मारतोय, 0 मिनिटात पोहोचतो मी. हा ये लवकर. या चल, मी बी येतो वाटलात. तुम्ही कशाला? कशाला म्हणजे? घरचा जबाबदार माणूस आहे. सुनबाई तब्येत बरी नाही म्हणताना तिकडे जाऊन जबाबदारी घ्यायला नको कोणी? नाही नाही ना, बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला नाही जपणार, उगाच कशाला? हे जमायचं नाही काय? अजून बी अंगातली रग गेलेली नाही. सांगितलं ना बॉर्डरवर जा, आत्ता जायला तयार आहे. लक्षात घे, जमतंय? आपण तिथली लढाई वेगळी, हॉटेलातली लढाई वेगळी. एजा तुला सांगतो, एकदा तिकडं असताना आमचा आचारी आजारी पडला होता. सगळ्यांची तोंडे एवढी एवढी झाली. आता खायला काय मिळणार, कोण खायला करणार? मी म्हटलं मी करतोय. सगळ्यांना खिचडी करून खायला घातली, तोंडात बोटं घालून चाटत राहिली लोक, नुसती पोटभर जेवलीत. खिचडी? अरे कसली झाली होती, तडका मारून गेली होती. चल. नाही ऐका, हॉटेलवर खिचडी बनवायची नाही आपल्याला, आपल्याला बाकी वेगवेगळे पदार्थ बनवायचे आणि लय पदार्थ बनवायचे, म्हणून म्हणतोय. अरे एकदा जबाबदारी घेतली का जमतंय सगळं. चल. नाही ना, तिकडं सगळे आहेत की, संत्या आहे, रेखी आहे, नीतू आहे, अपूर्व आहे. झालंच तर मी चालू आता, तुम्ही निवांत आराम करा की घरी बसू. माझी ऑर्डर आहे, मी येणार म्हणल्यानंतर येणार. चल. आता तुमच्या समोर बोलीन तरी काय फायदा आहे? हा आलो. अपूर्वा, एक स्वीट कॉर्न सूप, KFD स्पेशल पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज. हा तू मम्मी नाहीये तर किती धावपळ झाली ना ग. होय की. हे अपूर्वा, माझ्या डोक्यात का ना 1 नंबर आयडिया आले. आपण बाहेरून माणसं बोलूयात का 2 दिवस कामासाठी? हा, बाहेरची कशा पाहिजे? मी आहे की. रेखा, अगं तू इथे काय करतेस? तू तुझी कामं सोडून इथे कशाला आली? असू दे ग, इजाकडनं कळलं मम्मीची तब्येत बरी नाहीये ते. कुठे गेले त्यो?
अगं तो मम्मी सोबत त्याच्या घरला. असं कसं मम्मीला अचानकच तापाला काही कळण झाले बघ. अगं कामाचं टेन्शन घेतलं असणार, अजून काय. माझं लसूण सोलून झाले, तिथे इकडं मी देतो. तुम्ही दिलं? हा बरं झालं. हे घ्या. हे बघा ते 3 नंबरच्या टेबलला का नाही हे हॉट अँड सॉर सूप द्यायचंय. आणि हे ह्याचं काय नाव आहे? क्रिस्पी प्रॉन्स राईस. हा ते जे काय का नाही ते 2 नंबरच्या टेबलवर ते तिकडं कपल बसलंय का नाही त्यासनी नेऊन द्या. हे घ्या मी बाकीची ऑर्डर घेऊन येतो. हे हॉटेल सूप 3 नंबरला तिकडं. हा आणि हे त्या 2 कपलला द्यायचं. अहो संत भाऊजी 2 कपलला नाही हो, 2 नंबरच्या टेबलवर जे कपल बसलंय का नाही त्यासनी द्यायचंय. हा धरा मी बाकीचं करून घेतो सगळं. काय आहे हे? अहो हे तुम्ही जाऊ द्या. तुम्हाला डिश समजवत बसलो का नाही का ती डिश थंड होईल आणि ते कस्टमर पण निघून जातील. है का नाही? मी करतो माझं काम. मी ते काय ग एवढी जड जड नावं सांगायला लागले असतेस नी, त्यांना येत नाही त्याला ते तरी काय करतील. हा रोजचं काम नाही आहे त्यांचं एकतर. अगं मग काय डिश समजवण्यात वेळ वाया घालवत बसू काय? तू राहू दे, मी माझं काम करतो. राहू दे संत भाऊजी. कर कर तुझं तूच काम कर. हो चला आपण गुलाबजाम करूयात. आमच्याकडे कुणी आता मदत मागायला आलं का नाही तर मी बघतेच. तू काय बघू ना, सांग मला काय करणार. काय करीन म्हणजे गुलाबजाम सारखी का नाही तुला पाकात बुच कळून काढेन. तू मला बुच करणार काय? ते तू हात लावून दाखवच फक्त. नाही तुला त्याच पाकात एक तारेपर्यंत ढवळलं का नाही तर माझं नाव पण निघेल. काय करताय? थांबा थांबा काय करताय तुम्ही? हा लहान मुलांसारखं म्हणताय. काय करायला आलाय इथे? कामं करायला आलायत का भांडायला आलायत? मग तू सांग की हिला. मी काय बोललो होतो? ही झाली मदत करायला ही करत. ही कुणाची मदत नको म्हणे. अपूर्वा तुला सांगते बघ, आम्ही की नाही लहानपणी शाळेतनं घरला येताना की नाही कैऱ्या चोरायला जायचो काय. आणि कैऱ्या चोरून पळत येताना आम्ही म्हणायचो तुला काय मदत लागते काय म्हणून. तर ही म्हणायची काय गरज नाही आम्हाला, माझी मी पळीन म्हणून. नाहीच ते मला कोणाची मदत. निते तुझ्यामुळेच आम्ही सगळेजण पकडलो जायचो काय. पहिली शपथ केवढं खोटं बोलायला लागली. हीच खोटं बोलायला लागली. बरोबर बोलते की, तूच खोट बोलला. मी गप्पा बसव संध्या भाऊजी. लगेच तिच्या बाजूने बोलायला लागलं. तुम्हाला पळता तरी यायचं का? तुमच्यामुळे पकडलो जायचो आपण. त्यांना पळता यायचं नाही, ते माझ्या बरोबर पळायचे. आम्ही दोघे एकत्र पळायचो काय. होय, आम्ही दोघं पुढे असायचो आणि तू पाठीमाग असायची. तेव्हाच एकत्र पळतानाच जमलं ना दोघांचं. कुठला विषय कुठं न्यायला लागलेस नाही ते? मी कुठं न्यायला लागलो? तूच न्यायला लागले. तू बोलायला लागलेस, मी बोललो काय? अगो कसलं तुरु तुरु बोलायला लागलेस. तुझी मी मोठी बहीण आहे, लक्षात ठेवून ते. मग मोठी बहीण आहे तर नाचू काय? नाच की. थांबा, आपण गुलाबजामुन करूया. चल तिकडे, तिला काय करायचं ते करू दे. चला संध्या भाऊ, 1 मिनिट. डिश रेडी आहे की नाही? जा ऑर्डर देऊन दे, जा पटकन. ऐक ना माझं प्लीज. जा ना ऑर्डर देऊन दे प्लीज. येऊ दे माझ्याकडे हेल्प मागायला. मी करतो. लक्ष्मीबाई औषधं घेतली ना मग? होय घेतली की. हा. हो एक काम करा, मला हॉटेलवर घेऊन चला की. त्याची काही गरज नाही. हॉटेलच्या कामाचं टेन्शन सोडा. तुमच्या जागी नाना गेल्यात हॉटेलवर. काय? हो मामाची गेली तिकडं. हो त्यांना थांबवा. अहो तिथे जाऊन गोंधळ घातला म्हणजे. लक्ष्मीबाई नानांसारखा आचारी तिथे गेलाय म्हटलं काळजी करायचं कारण नाही. मामांजी आणि आचारी, अहो काय बोलताय तुम्ही? हो तुमचा विश्वास बसणार नाही लक्ष्मीबाई. नानांनी स्वतःच्या लग्नात 400 माणसासाठी 3 पोती बुंदी पाडल्या त्या. आठवतंय ना व आपल्या लग्नात त्यांनी वरण केलतं. त्या वरणात हळद टाकायची विसरून गेली होती. अहो पंक्तीला मिठाबरोबर चिमूटभर हळद पण वाढावी लागली. हो त्यावेळेला जरा गडबड झाली, गडबडीत विसरले असतील. अहो वरणाचं राहू द्या, आपल्या इजाच्या बारशात मामांजींनी गुलाबजाम बनवायला घेतले होते. पण प्रत्येकाच्या ताटात खव्याचा शिरा म्हणून वाढला आणि सगळ्यांनी तो गुलाबजाम शिरा म्हणून खाल्ला. आठवतं ना व? त्याचं काय झालं माहितीये का लक्ष्मीबाई? पिशवीवर लिहिलं तर खवा, पण नानांनी चुकून रवा वाचलं म्हणून त्यांनी त्याचा शिरा केला. अहो खरं तर ते गुलाबजाम नव्हतेच, खव्याचा शिराच होता. असू द्या असू द्या, तुम्ही सारवा सारवा करू नका. मामांजींनी हॉटेलमध्ये जाऊन काही गोंधळ घातला नाही म्हणजे मिळवलं. अहो मी काय म्हणते, 1 किलो खव्यात किती मैदा टाकायचा? टाक की, वाटीभर टाक. वाटीभर? काय तुम्ही पण, गुलाबजाम वळता यायला नकोत वे. मी एक काम करते, जेवढा खवा का नाही तेवढाच मैदा टाकते.
300 लोकांसाठी गुलाबजामुन बनवायचं आहे काय 3000 लोकांसाठी? जास्तीच होईल नाही. मग काय? आपण एक काम करूयात, मोबाईल मध्ये बघूयात रेसिपी गुलाबजामची. हा हा, पण मी म्हणतोय एवढा आटापिटा करायची काय गरज आहे? अपुरा मॅडमासनी बनवता येतच असतील की गुलाबजामुन. हो, मला येतात. पण मी काय म्हणते, आपण मम्मीलाच फोन करून विचारलं तर? म्हणजे कसं आहे, मम्मीच्या हातचे गुलाबजाम वेगळेच बनतात. मम्मीलाच फोन करून विचारूयात ना, त्याच्या स्टाईलने कसे बनवायचे ते. होय, ही बेस्टच आयडिया आहे बघ. आताच मी व्हिडिओ कॉल करते मम्मीला. त्याची काय गरज आहे? आलोय की मी आता. माझा कोणी हात धरत नाही गुलाबजाम बनवण्यात, माहितीये काय? हो, ग्रेट. मग नाना, तुमच्या सुपरविजन खाली आम्ही काम करतो, तुम्ही फक्त आम्हाला गाईड करा. हा, गाईड बीडची काय गरज नाही, मीच बनवतो गुलाबजाम. आता झाले गुलाबजाम. इजेच्या बारशाला 400 लोकांचं गुलाबजाम बनवलं होतं, माहितीये काय? अहो पण नाना, 1000 बनवायचे, तुम्हाला नाही जमायचं आहे का नाही? नाही जमायचं कसं अगं? दिनाच्या लग्नात 100 पान माझ्या हातानं वाढले, माहितीये काय? आणि माझ्या लग्नात 300 लोकांची बुंदी पडली आहे मी. अहो पण ते आबांच्या आणि तुमच्या लग्नात नव्ह का, त्याला किती वर्ष झाली आता? जे तुमचं वय झालंय म्हणून म्हणतोय तुम्हाला झेपायचं नाही. बरं मी काय म्हणतो, तुम्ही दुसरं काही काम करा, पण गुलाबजाम नको, ते हे बघून घेतील. होय नाना, तुम्ही जवान आहे, तुम्हाला शोभत्यात वय असली कामं. अरे जवान म्हणलं का पडेल ते काम करायचं रे. चला चला गुलाबजाम बनवायला घेऊयात की. बरं नाना, मी काय म्हणतोय, आपण आत्ताच आलोय ना का, आलेलं कुठं लगेच कामाला हात घालायचा? जरा बसू, चहा पिऊ, मग नंतर कामाला सुरुवात करू. रेखे, हा, जा फक्कड चहा बनव आमच्यासाठी. होय होय, पण नाही थांब जरा थांब. आता काय झालं? नाही, हातातलं काम टाकून चहा बनवू नकोस, एवढी काही हे नाही. आम्ही असं करतो, मी आणि नाना बाहेर जाऊन चहा पितो. चला ना. अरे एक मिनिट, बाहेर कशाला? मी बनवते चहा. नाही नको. अहो अपूर्वा, मी काय म्हणतोय तुमच्या लक्षातच येत नाही. मी असं म्हणतोय की तुमच्यापैकी कुणीही हातातलं काम टाकून चहा बनवायची काहीच गरज नाही. आम्ही बाहेर जाऊन चहा पिणं होतो की. चला चला चला, मस्त. मला कुठं तरी माहिती काम आहे का रे विजय? काम आहे तिथं. काम पडली आहेत, नाही माहिती मला, पण मी असं म्हणते इकडे पुढे जाऊन आपण चहा पिऊ परत. अरे चहा प्यायला कुठं बाहेर चाललंय? इथं बसून चहा घेतला असताना कामं केली असती की. होय, पण गर्दी केवढी आहे, सगळ्या टेबलांवर गिरायक बस. काही काय सांगायला, टेबल मोकळा की. कुठं? हा, ते रिझर्व आहे ना का? चहा प्यायला किती वेळ लागतोय? ते रिझर्व वाले येईपर्यंत चहा पिऊन होतोय की. बाहेर कुठं जायचं? आणि हा, पण एवढ्या गडबड कोणतात कुठं चहा प्यायचा? छान बाहेर जाऊ, टपरीवर मस्त इकडे तिकडची गमत बघत चहा पिऊ आपण. इजा, इथं मी मदत करायला आलोय. तुला सांगितलं होतं का नाही, घरात एकटा बसून काय करणार आहे, त्यापेक्षा इथं मदतीला येतो म्हणून. मग काहीतरी ना पण गुळच झाला मोठा. आता काय आणि झालंय? सांगते रे की इथं, मी पण इथं, दुकानाकडे कोणीच नाही. दुकान बंद ठेवून कसं आलं? मग मी काय म्हणतो, आपण दोघं दुकानाकडे जाऊ. हा, जाता तर मला मस्त टपरी माहिती चहाची, तिथं फक्कड चहा पिऊ आणि तिथनं पुढे दुकानावर. हा चला. ए जा, दुकानावर तू एकटा बघू शकतो, इथं एकट्या दुकट्याचं काम नाही. एक काम कर की, तू जा दुकानावर, मी इथं थांबतोय. तुम्ही थांबणार म्हणजे मला पण थांबणं गरजेचं आहे. काय म्हणलं? नाही तसं नाही, मी दुकानाकडे जायचं आणि तुम्ही इथं हॉटेलवर कष्ट करणार, बरं दिसतोय ते. मग मी असं करतो, मीच इथं थांबतो आणि संत्याला दुकानावर पाठवतो. काही करते काही कर. बरं ना, ऐका की, एक लय महत्वाचा निरोप द्यायचा तर राहिला, मला आत्ता आठवलं. कोणाचा? कसलं नाही रो? ते मित्र तुमचे. कोणते? असे झुपकेदार मिशेत मोठ्या, सुभेदार होते तुमच्या आर्मीमध्ये. काय बरं नाव त्यांचं? मोहिते, दिनकरराव मोहिते. दिन्या मोहिते? हा, सुभेदार दिन्या मोहिते. त्याचं काय? आणि आली ते कोल्हापुरात. काय सांगायला? सुभ्या कोल्हापुरात? होय, मला भेटले ते परवा. सारखी आठवण करतात तुमची. नानासाहेबांना भेटायचे, नानासाहेबांना भेटायचे. नाही नाही, मग गाठ घेतोच की त्याची. हा एक काम करतोय, त्याला फोन करतो, हा. हॉटेलवरच बोलून देतो की. हॉटेल बघितलं नाही त्याने अजून. नाही पण त्याला आता इथं बोलवायचं म्हणजे. मी कोण आहे तुझा? आजोबा. आजा. डाव कळलाय तुझं मला. चला का माहितलंय. नाही ना, ऐकून घ्या माझं नाना. ते बघा. काय रे बाबड्या, एवढी समधी लोक हॉटेलमध्ये कशाला जमली असतील? मला वाटतं त्यासनी आपल्या प्लॅनचा सुगाव लागला असेल, म्हणूनच अपूर्वानं घरातल्या सगळ्यासनी इथं बोलवलंय. लयच हुशार डोक्याची माणसं आहे ती.
आपण इथनं गेलो असतो पण शंकर शेठ रागवतील आपल्यावर. थांब, थोडा वेळ थांबू, वाट बघू, पण आज इथनं काय हलायचं नाही. ठीक आहे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.